दादा, लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात। फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे। ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा, आता घडलंय का नाही घडलं, आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली। खरं तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून विरोधक मात्र आक्रमक झालेत, म्हणतात की जिथे 500 रुपये दिले जाणार म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना 1000 रुपये मिळतात आणि आता लाडकी बहीण योजनेकडून त्यांना फक्त 500 रुपये दिले जाणार। अशी संख्या जी आहे ती 8 लाखाची। आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा। मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची केंद्राची ती त्यांना मिळेलच। केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे। जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे। मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का? मंगेशकर अहवाल आला का? आपणच दाखवतोय ना, 2 अहवाल आले, 3रा अहवाल आलाय, असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या योजना यात्रा या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत लाडकी बहीण योजना। तर अजितदादा पवारांनी ते स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ठरवायचं आहे। म्हणजे नमो शेतकरी योजना असो किंवा जे शेतकरी योजनेचा लाडक्या बहिणीला लाभ घेत आहेत, जे शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना 500 रुपये तर मिळणारच आहे, परंतु त्यांच्यावर आहे की लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा आहे का जे शेतकरी योजना आहे त्याचे पैसे घ्यायचे आहेत। तरी ते लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ सध्या मिळत आहे। तर आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार। तर एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेपर्यंत मिळू शकतो अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। पण इथे अजितदादा पवारांनी सांगितलं आहे की जे अर्थसंकल्पामध्ये निर्णय घ्यायचा होता त्यांनी घेतलेला आहे, परंतु जो नमो शेतकरी योजना असो किंवा जे निकषांमध्ये बदल काही केले नाही, जे निकष पहिले होते तेच निकष सध्या सुद्धा आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना जे योजनांचा लाभ घेत आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना असो किंवा जे इतर योजनांचा लाभ घेत आहे तर त्यांनी ठरवायचं आहे की कोणत्या योजनेचा त्यांना लाभ सध्या पाहिजे आहे। कारण जे PM किसान योजना आहे त्याचा तरी केंद्र सरकार इथे लाभ देत आहे, मोदीजी इथे लाभ देत आहेत, तर इथे लाडक्या बहिणींना शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का पुढे जाऊन लाडक्या बहिणीचाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे त्यांनी स्वतः ठरवावे। पण लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आहेत। 2100 रुपये बद्दल सुद्धा इथे आश्वासन दिले होते, परंतु 2100 रुपयाचा निर्णय कधी होणार असे प्रश्न लाडक्या बहिणींना आहे, परंतु त्याबद्दल कोणतेही अपडेट नाही। पुढे जाऊन 2100 रुपये होणार का नाही, 1500 रुपयेच राहणार का, 1500 रुपये तरी पुढे जाऊन मिळतील का नाही, तर शेतकरी ज्या बहिणी आहेत त्यांना आता 500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे नक्की शेतकरी बहिणींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।